तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता चाललोय बघा हनुमानाच्या मंदिरात चाललोय. आपल्या गावापासून एक 3 किलोमीटर ते मंदिर लांब आहे. तर त्या गावात चाललोय. तर आता संध्याकाळच्या 7 वाजून गेलेले त्या. तर माझा मित्र आणि मी चाललोय. तर मला दाखवतो तिथलं मंदिर कसं आहे काय आहे आणि त्या मंदिराची पार्श्वभूमी काय आहे नेमकी ती पण सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला. आता आम्ही इलेक्ट्रिक गाडीवर चाललोय बघा. तर ही इलेक्ट्रिक गाडी आहे आणि याला कोणतंही पेट्रोल वगैरे काय सिस्टम नाही. तर मित्रांनो इथं आता आलोय आणि आता आत मंदिरामध्ये जातोय. मस्तपैकी असं मंदिर आहे बघा. आणि ही देवळे गाव आहे. देवळे गावात मी पहिल्यांदाच ब्लॉग घेतलाय. आणि असं शिखर वगैरे आता अंधार पडल्यामुळे जास्त करून काही दिसत नाही. तर मित्रांनो आम्ही आता एका दुकानामध्ये आलोय. ह्या दुकानामध्ये तेल आणि अगरबत्ती घेण्यासाठी आलोय. मी नारळ तर घरनंच आणला होता. तिथं आता तेल आणि अगरबत्ती घेतली आहे. अगरबत्ती तेल घेऊन तर मंदिरात आलोय आता हनुमानाच्या. तर तुम्हाला मी आता पूर्ण आतली मूर्ती वगैरे दाखवतो आणि बाहेरचा पूर्ण असा गाभा आहे आणि यात्रा खूप मोठी भरती चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला दाखवतो तो पाठीमागच्या कॅमेराने एकदम मस्तपैकी. तर हे असं पूर्ण मंदिर आहे. इतकं भलं मोठं असं मंदिर आहे बघा. तर माझा मित्र पण आला आहे. ते पण ब्लॉग करायला लागला आहे. मस्तपैकी असं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही असं. आणि आता आपण आतमध्ये चाललोय. तर हे असं आतमध्ये मंदिर आहे. तर अशी मूर्ती आहे आणि इथं प्रत्येक शनिवारी हजारोच्या संख्येनं इथं भाविक येत असतात आणि दर्शन घेऊन जात असतात. तर हे आपले पुजारी मामा आहेत. तर असं मंदिर आहे. पुजारी मामा नारळ फोडायला लावलाय. आता दर्शन घ्यायचं. बाहेर अशी डीकमाळा आहे बघा. बघू शकता तुम्ही. ही गाडी आपली. ही गाडीवर आलो होतो. आता चाललोय माघारी. चल काय हां. तर इथं महादेवाचं मंदिर आहे काय मस्तपैकी. तुम्हाला सांगतो का मित्रांनो सगळे बोळा बोळा आले. समोर एक येस आहे कुत्र्याची गंमत. जाऊ चल. गाडी आली पाठीमागनं. तर मित्रांनो आता मी घरी आलो आणि आता जेवायला होते मस्तपैकी. वांग्याची भाजी आहे, चपाती. असं इकडं गॅस वगैरे आपला आहे आणि जेवण करतो आता. झोपतो. गुड नाईट. बाय बाय.